हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी तुम्हाला आहे ना तांदळाचे ना खिची करून पापड दाखवणार आहे. तर त्यासाठी ना मी पातेलं घेतलंय आणि पातेले आहे ना पाणी टाकायचं. म्हणजे 2 असे एक प्रमाणे, तर हे 2 पातेले पाणी टाकलं ना, एक पातेले ना तांदळाचं पीठ टाकायचं. तर मी पीठ आधीच करून घेतलेलं होतं, तर तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी ना मी तेल घेतले 2 चमचे, पोह्याचे 2 चमचे घेतले, तर थोडेसे जिरे घेतलेत, तीळ घेतलेत आणि चवीनुसार मीठ घेतले. आणि मला टोमॅटोचे करायचे तर फ्लेवरचे, तर टोमॅटो घेतले 4 आणि पापड खार घेतलेला आहे. आणि 2 पातेले पाणी होतं, तर एक पातेले ना तांदळाचं पीठ टाकले. तर मी जिरे आहे ना असे पूर्ण नाही टाकत, तर थोडंसं असं आहे ना, जास्त पण बारीक नाही करीत, जास्त बारीक नाही करायचे आपल्याला. तर थोडे त्यांना असे दुखवायचे असते, तर म्हणजे तर मी घेतले तर करून. तर टोमॅटो आहे ना कट करून पेस्ट करून घेते मी त्याची. तर सगळा मसाला घालून आहे ना पाण्याला अशी छान अशी उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आल्यानंतरच मग त्याच्यात पीठ टाकायचं आहे. आणि जेव्हा आपण पीठ टाकतो ना त्यावेळेस एका हाताने हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने पीठ टाकायचं, म्हणजे गाठी पण होत नाही आणि पीठ चांगलं होतं. आणि पीठ टाकल्यावर आहे ना ते पीठ जास्त उडतं, त्याच्यामुळे हाताला पण चटके बसण्याची ना शक्यता असते. तर आहे ना गॅस कमी करून मग पीठ हलवायचं. पण जेव्हा आपण हलवतो ना त्यावेळेस फास्ट म्हणजे जलद गतीने ना ते पीठ हलवायचं. त्याच्यानंतर मी ना टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली आणि नंतर आहे ना परत पुन्हा एकदा छान असं हलवून घेतलंय. याला ना चांगलं 1 तास आहे ना असं शिजत घालायचे. तर 2-3 वेळा हात द्यायचे, म्हणून 10-5 मिनिटं झालं तर ते छान शिजतं. मग तर तुम्ही पाहू शकता असं झालंय ते. आणि आता झाकून ठेवायचं त्याला. तर अर्धा तास झालाय पीठ टाकलंय आणि वाफ पण छान धरलेली त्याने. पाहू शकता तुम्ही, शिजत आलंच आहे ते. आता थोडा वेळ शिजत. तर आलंय शिजत आता पीठ. आणि मी गॅस शेगडीवरच हलवलं होतं, म्हणलं इंडक्शन शेगडी आहे तर याच्यावर जमतं का नाही, तर गॅसवरच हलवून घेतलंय. आणि नंतर याच्यावर वाफायला ठेवलं होतं. तर आम्हाला टोमॅटो फ्लेवरचे करायचे होते पापड, म्हणून टोमॅटो टाकले होते त्याच्यात. अजून आहे ना 10-15 मिनिटं, नाही अर्धा तास ठेवते मी झाकून. तर पीठ आहे ना खूप छान असं शिजलेलं होतं, कुठं पापडी पण उरली नाही. आणि पीठ आहे ना नंतर झाल्यानंतर आहे ना एका कॅरी बॅगमध्ये आहे ना काढून घ्यायचं. आणि ज्याला कोणाला कॅरी बॅग वापरायची नसेल ना त्यांनी आहे ना कापडामध्ये घेतलं तरी चालेल. तर मी ना कॅरी बॅगमध्ये ना टाकून असं छान असं मळून घेतलं होतं त्याला. आणि एकदम पेड्यासारखं आहे ना मऊ पीठ झालेलं होतं आपलं. तर ह्या अशी पिशवी घेतली ना तेलाची, तर ते चिकटत नाही पापड आणि व्यवस्थित होते. तर मी छान अशा आहे ना लाटी करून घेतली आणि पापड तुम्ही पाहू शकतात गोल बनवून आहे ना त्याच्यानंतर मी पापड बनवलाय. तर पुरी यंत्रात आहे ना छान पापड होतात आणि सारखे पण होतात. आणि गरज पण नसते अशी लाटी करायची, एकदम तुम्ही असं टाकलं ना तोडून तरी पण जमतं, गोलच होतात. तर व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे ना आपले सगळे पापड येण्यासारखे आले होते. आणि मी ना साडीवरच टाकून घेतले, कारण ही ना वापरात पण नाही आहे साडी आणि नवी साडी होती.
तर मी याच्यावरच आहे ना पापड सगळे टाकून घेतलेले आहेत. प्लॅस्टिकवर टाकायचे असेल तरी टाकू शकता तुम्ही, पण साडीवर पण उलटत येते छान. एक पातेल्याच्या नाही एवढ्या पापड्या झाल्यात आणि भरपूर झाल्यात आणि पातळ पण झाल्या आहेत अशा. तर फुगल्यात खूप छान त्या. तर मला आहे ना टॉप फ्लेवरच्या केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ती पापडी छोटी आहे ती किती तिप्पट चौपट फुगली आहे आणि कलर पण छान आलेला आहे त्याला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर या पापड्या आवडल्या तर नक्की म्हणजे ट्राय करून पहा घरी आणि खूप छान झालेला आहे, त्याचा फ्लेवर पण छान वाटतो.